यार, आयुष्यात काहीच कसं नीट होत नाहीये. व्हॉट्स रॉंग विथ राधिका? ती अशी काही अट टाकेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. इतके दिवस भांडली माझ्याशी घरात येण्यासाठी आणि आता ये म्हणतोय तर हिला घर स्वतःच्या नावावर करून हवंय. काय करणार आहे ही घर स्वतःच्या नावावर करून? म्हणे 50-50 करा. शनाया आणि राधिका दोघी ऐकायला तयार नाहीयेत. डोकं फिरलंय यार माझं. नाही, त्या केडीने सांगितलं घरवाली बाहेरवाली वेगवेगळी मॅनेज कर म्हणून. इथे एकही मॅनेज होत नाहीये. कुठे तो केडी? त्याच्यात तर ए गोला का गोला. हा असा का? हा हे घे. बा डार्लिंग, एक मिनिट यार. हा बोलला नाही. अरे तू डार्लिंग डार्लिंग म्हणत जे काही सजेशन दिलंस ना मला, त्यानेच वाट लागली माझी. अरे अभी क्या हुआ यार? क्या हुआ काय? एकीकडे माझी बायको आणि एकीकडे शनाया. एक नडतीये दुसरी आडतीये. मला काहीच करता येत नाहीये. अरे चिल यार, मी आहे ना. अरे तू आहेस पण कुठे आहेस? अरे कुठे म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये. प्लीज मुद्द्याचं बोल ना. आत्ता कुठे आहेस? आता मी रस्त्यावर आहे कुठेतरी. मग आता मी रस्त्यावर यायच्या आधी प्लीज मला भेट. हाँ देख यार, अभी ना मैं वो. हे बघ, माझी वाट लागलीये. मला काय करू काहीच सुचत नाहीये. फार कन्फ्युजन आहे मला. प्लीज भेटशील? आय नीड युअर ऍडवाइस. ओके ओके, भेटूया भेटूया. कुठे भेटायचं? माझ्या बिल्डिंगच्या शेजारी भेटू कुठेतरी. हां ठीक आहे. सी यू देयर. बाय. हां थँक्स. बाय. गुरुनाथ वागलाच कसा असं? काही गैरसमज तर झाला नाही ना? का अजून त्याच्या मनात शनाया आहे? खरंच काय झालं तो हो म्हणायला? नाही म्हणजे लगेच तयार झाला असता राधिकाच्या नावावर घर करायला काही हरकत नव्हती. पण आता संशयाला जागा आहे. नानासाहेब, मला तर काहीच कळत नाही. आता का करायचं? नाही, गुरुला समजण्यालायक त्याची माहिती असण्यालायक एकच माणूस आहे. कोण? तो म्हणजे आनंद. मला वाटतं आनंदला फोन करूया आणि बोलूया त्याच्याशी. हा तो बरोबर असतो. बरोबर बरोबर. अरे काका. हा काका बोला. अरे आनंद, मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काय झालं? नाही म्हणजे मला सांग, गुरु आणि शनायाचं कसं काय चाललंय? गुरुचं आणि शनायाचं आता तसं काही चाललेलं नाही. तू खरं बोलतोयस? हो, इनफॅक्ट शनाने कितीही प्रयत्न केले तरी गुरु तिला भीक पण टाकत नाही. हां, त्यांचे काय असतील ते अकाउंट्स क्लिअर करून टाका आणि फायर केल्याची नोटीस देऊन टाका. शुअर सर. अरे प्लीज माझं ऐकून तर घे. शनाया, आमच्याकडे वेळ नाही. आम्ही सगळेच कामात आहोत. दिसत नाही का तुला? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी जनी, कुणी सोडलं हिला आत? बाहेर वाजता. नाही, असं असेल तर ठीकच आहे म्हणा. पण प्रश्न हा आहे आनंद की मग तो सुनबाईच्या नावावर घर का करायला तयार नाही? गुरुच्या मनात काय ते मला माहित नाहीये. पण हवं तर मी बोलू का त्याच्याशी एकदा? बोल बोल. त्याच्या मनात काय चाललं हे जरा विचार त्याला. नाही म्हणजे सगळं हे आपल्याला कळायला हवं ना. ठीक आहे, मी बोलतो माझ्या पद्धतीने. हा बोल. कळवतो तुम्हाला. ठीक. ओके. काय म्हणत होता आनंद? तसं काही नाही म्हणाला. काय बरं, मी म्हणतच होते ना सुधारलंय वा आपलं पोरग. तुम्ही का उगीच त्यावर शक घेऊन राहिला? ताप विचारा. नाही,
मी का म्हणते, आपण थोडं थांबूया ना कानानी, बघूया गुरु का हालचाल करत ते, आणि मग बोलूया. अशी शनाया त्याच्या ध्यानी मनी सुद्धा नाही. हा तुम्ही पण असं झालं तर देवच पावला म्हणायचं. अरे तू पण घेणार राव. हा हो 60 पण हो नाही, नकोय मला. एकतर तुझ्यामुळे मी असा दिवसा ढवळ्या बार मध्ये पहिल्यांदा बसलोय, तुझ्यामुळे. तो क्या हुआ? हा अरे म्हणजे आता इंधन पोटात टाकलं नाही तर गाडी कशी चालेल? हा तुला आयडिया द्यायची की नाही मला? काय आयडिया? कसली आयडिया रे? ती राधिका काय म्हणाली माहितीये? अर्ध घर माझ्या नावावर करून टाका. असं कसं करून टाका? 3 BHK फ्लॅट आहे माझा प्राईम लोकॅलिटी मध्ये. 3 कोटी किंमत असेल आज मार्केटमध्ये. 3 कोटी पाहिले तरी काही नाही, म्हणजे नावावर करून टाका. आणि काय अट घातलीये? तर माझ्या नावावर अर्ध घर केल्याशिवाय मी घरात पाऊल टाकणार नाही. सही आहे. सही आहे? काय सही आहे? त्या त्यांच्या जागी सही आहे, तू तुझ्या जागी सही आहे. अरे तू तू रुक मत यार, इंटरवल मत रे. बोल बोल. नाही, आता तू बोल. ते सगळं ना तुझ्यामुळे झालंय. काय तो तुझा फंडा, घरवाली बाहेरवाली जाऊ दे. अरे सुन ना डार्लिंग, ऐसा है पता है क्या, म्हणजे खरं तर तुलाच दोघी हव्या आहेत ना, म्हणजे बायको म्हणून ती राधिका. हा राधिका, आणि गर्लफ्रेंड म्हणून शनाया. करेक्ट. पण आता त्या दोघींनाच मी नकोय असं वाटायला लागले मला. ऐसा नाहीये मेरी जान, त्या दोघींनाही तू हवायस. आता म्हणून तर हट्ट करतायत ना त्या. आपण हट्ट कुणाकडे करतो? आपल्या माणसाकडे करतो की नाही? हा हा असं रस्त्यावरच्या माणसाला थांबवून आपण म्हणतो का काका मला फुगा, काका मला फुगा? नाही ना. त्या दोघींनाही तू हवायस, पण सिंगल, नो बॅगेज. म्हणजे? अरे म्हणजे तुझ्या बायकोला शनाया नकोय आणि शनायाला तुझी बायको नकोय, म्हणून ते आपापलं लाईफ सिक्युअर करून घेण्याचा प्रयत्न कर. दॅट्स इट. नाही, मला क्लिअर नाही होते. एक्सप्लेन करतो. म्हणजे काय आहे ना, शनायाला तुझ्याकडनं पॅम्परिंग हवंय आणि तुझ्या बायकोला भविष्याची सिक्युरिटी. तू दोघींना दोन्ही देऊन टाक. सो सिंपल. सो सिंपल. तुला म्हणायला काय जाते रे? हा, करून टाक म्हणे. 3 कोटीचा फ्लॅट असाच तिच्या नावावर करून टाकू? म्हणजे अर्ध घर तिच्या नावावर करून टाकू? तो करना पडेगा. ऐसा है, तू सुन सुन, म्हणजे तुला ना त्यांचा विश्वास कमवायचा आहे. अब समज समज, म्हणजे तुझ्या जागी तुझी बायको असती आणि तिने जर अफेअर केलं असतं तर तू इतक्या लवकर तिच्यावर विश्वास ठेवला असता का? नाही ना. नाही की नाही, नाही की नाही? वही तो. म्हणजे त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तुला काही ना काही करावं लागेल. आणि तसंही त्या पूर्ण घर कुठे मागतायत यार? 50%, नॉट अ बिग डील. अरे त्यांचा हक्क आहे तो. एक मिनिट. तू तिच्या बाजूनेस की माझ्या बाजूने? मी माझ्या बाजूने. हा म्हणजे बघ, हे बघ कसं असतं ना की समज तुझी बायको तुझी परीक्षा घेते आणि त्या परीक्षेत तुला पास व्हायचंय, आणि तसं करायचं असेल तर तुला घर त्यांच्या नावावर करावंच लागेल. नाहीतर त्या तुझ्याकडे कधीच येणार नाही, आणि त्यांच्या बरोबर जे कोणी आहे ना ते सगळे पुन्हा तुझ्या अगेन्स्ट. फिर वही चक्कर यार. आणि हे सगळं टाळायचं असेल ना तर सरळ अट मान्य कर. तू कहते ना, दुर्घटना से देर भली.